काम काँग्रेसकडनं केलं जाते आणि रोहित पवारांकडनं केलं जाते। बरं, एका बाजूला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे आपण जी माहिती पुरवलेली ती वाचण्याचा आम्ही प्रयत्न केला। मात्र जेव्हा सर्वसामान्य नागरिकांसमोर राजकीय पक्ष एखाद्या न्यायाधीशाच्या निवडणुकीवरती किंवा त्याच्या निवडीवरती शंका उपस्थित करतात, त्यावेळेला सर्वसामान्यांना हा कायदा सोपा करून सांगण्यासाठी आज आपण या चर्चेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आमंत्रित केलेलं आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, राजकीय पक्षांना काय म्हणायचंय ते तर आम्ही पाहिलं, मात्र सर्वसामान्यांचा विश्वास हा कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वाधिक असतो ते न्यायमूर्तींवरती आणि न्याय व्यवस्थेवरती। एखाद्या न्यायाधीशाची असलेली निवड ही कशा पद्धतीने केली जाते, जे विरोधकांचे आरोप आहेत ते आणि सत्ताधाऱ्यांचं त्याला असलेलं समर्थन, न्यायालयाच्या निकषांमध्ये हे नेमकं कसं आणि सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला समजावून सांगणार आहात की एक न्यायाधीश, त्याची निवड प्रक्रिया, त्याचं बॅकग्राऊंड हे सगळं कशा प्रकारे चेक केलं जातं आणि किती वर्षांची ही सगळी प्रोसेस असते ज्या वेळेला तुम्ही न्यायाधीश म्हणून त्या पदावरती विराजमान होत असतात। गुणरत्न सदावर्तेजी, जय श्रीराम, जय संविधान। मला तुम्हाला या प्रकरणाच्या निमित्तानं दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण उपस्थित केल्यात त्या सांगायच्या आहेत। एक की व्हॉट इज द पॉलिटिकल पास्ट, म्हणजे तुम्ही पूर्व आयुष्यामध्ये काय होतात, एक जे विरोधक मुद्दा उपस्थित करत आहेत। दोन, भारतीय संविधानाचं ह्या निमित्तानं स्पष्ट लिखित कायदा काय आहे, ह्या दोन गोष्टी। आणि ह्या दोन गोष्टीच्या आधारावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यावर अंतिमतः ह्यापूर्वी असे काही निर्देश दिलेत का, ह्या कायदेशीर गोष्टी आहेत। तर आपण अगोदर रोहित पवार कोण 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 काय म्हणतात ह्यापेक्षा भारताचं संविधान काय म्हणतंय, भारताचं लाईव्ह डॉक्युमेंट असलेलं संविधान काय आपल्याला मार्गदर्शक ठरतंय ते आपण अगोदर बघूयात। सगळ्यात अगोदर भारतीय संविधानाचे 3 आर्टिकल मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे कदाचित रोहित पवारांना वाचायला वेळ मिळाला नसेल, कारण ते फार जास्त सहकारातले असल्यामुळे त्यांना कारखान्यातल्या ऊसाच्या म्हणजे ते असते ना काय ते वजन काटा ते त्यांना जास्त कळते, जास्त की कमी, जास्त की कमी। म्हणून मी सगळ्यांना, आपल्या श्रोत्यांना, आपल्या जे चाहते आहेत सगळ्यांना, देशवासियांना सांगू इच्छितो की भारतीय संविधानातील जे जे आर्टिकल्स आहेत त्या आर्टिकल्स पैकी आर्टिकल 50 जे आहे स्पष्टपणे सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह सांगतंय। आणि हे सांगत असताना लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या कायद्यामध्ये, ह्या आर्टिकलमध्ये कुठेही न्यायाधीश कशा स्वरूपाच्या अंगाने असला पाहिजे असं कुठेही अंतर्भूत नाही, कुणालाही जे आहे न्याय व्यवस्थेमध्ये येण्यासाठी अस्पृश्य समजलेलं नाही। त्यानंतर दुसरं आर्टिकल येतंय, तुम्हाला सांगतो आर्टिकल 217। आर्टिकल 217(2) जेव्हा आपण वाचतो तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माननीय न्यायाधीश होण्यासाठी काय गरजेचं आहे। तर 10 वर्षाची तुमचं ज्युडिशियल ऑफिस किंवा 10 वर्षाची प्रॅक्टिस ॲडव्होकेट म्हणून असणं आवश्यक आहे। हे स्पष्टपणे भारताच्या संविधानाच्या 217 या आर्टिकल 2 मध्ये नमूद आहे। त्याच्यात कुठेही नमूद नाही की कुणाला रिस्ट्रिक्शन, कुणाला अस्पृश्य समजून तिसरं आर्टिकल अगदी थोडक्यात असं कुठेही म्हणलेलं नाही। त्यानंतर तिसरं आर्टिकल ऐका, महत्वाचं आहे, हे जर लोकांना कळालं तर लोक उद्या साध्या सोप्या भाषेत समजावं म्हणूनच आपल्याला आमंत्रित केलेलं आहे। गुणरत्नजी बोला ना। ऐका, मग तिसरं जे आर्टिकल आहे ते सुद्धा आर्टिकल 124 महाराष्ट्राच्या एसटी कामगारांसोबत बोल लागतात, त्यांचे पैसे लाटल्याच्या चोरांना या चॅनलवर बोलू नका। एका गुणवंत महिलेला, एका पात्र महिलेला, सावित्री आईच्या लेकीच्या विरुद्ध तुम्ही उभा राहिलात, हा तुमचा कसाही विचार आहे, हा त्या रोहितचा कसाही विचार आहे। इथेच सदावर्ते बोलू नका टेलिव्हिजनवरती, शांत भाषेमध्ये बोला जरा। तुम्ही जातीय कमेंट करणे, दोन समाजामध्ये दरी निर्माण करणे, अशी भाषा वापरणे, एसटी कामगारांना फसवणे, तुमची मी आणखीन
तुमची आवाज बंद गुणपत्रिका करा. पाहिलेली नाही. तुम्ही कोण आहात मी तुम्हाला ओळखत नाही. आवाज तुम्ही बंद कोण आहात करा. तुम्ही ओळखत समोर नाही. या, मग आणि सांगते तुम्ही कोण आहे राजकीय ते. पक्षाच्या कुणी असाल याचा अर्थ तुम्ही संविधानापेक्षा नक्की तुमची मोठे पद्धत नाही. बंद करा. संविधानापेक्षा महाराष्ट्राची छोटे. बरं, संविधान नेमकं काय तुम्ही सांगताय? कशा प्रकारे निवड झाली? हे मात्र लक्षात लोकशाहीची ठेवा. गळचेपी होतीये का? आणि गुणरत्न सदावर्तींनी जे आर्टिकल सांगितले त्यावरून विरोधकांचं समाधान होत आहे का? या महत्वाच्या विषयावरती पुन्हा एकदा चर्चा एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका. पाहत राहा लोकशाही मराठी.